जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे अशोक मांदडे सर यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधील ज्योती जाणा ही कविता. चला तर मग बघूया. ज्योती जाणा. हीच ती माती जेथे जन्मली ज्योती, त्याने सवर्णवरती केला प्रहार, त्याला शूद्र लेखले अपमानित केले, मित्राने देखील ज्योती झाले अनावर. अपमान तीच प्रेरणा जाणिले अज्ञाना, दया ज्ञान जना चढे लेखनीला धार. क्रांतिबाची माळी म्हणती काय आम्हा लागी कृती, शूद्रा जिजवली मूर्ती केवढा अविचार. ज्योतीस म्हणती शूद्र तेव्हा बहुजन शूद्र, का बरे अभद्र बोलावे अतिशूद्र. घेई सत्याचा आधार करी पुराणे प्रहार, मांडिले प्रखर असत्य जे. ज्योती जाणणारे सारे एक फहारे, ज्योतीचे इशारे समजून घ्या रे, ज्योतीचे इशारे समजून घ्या रे. चला तर मग या कवितेचा आपण थोडक्यात अर्थ समजून घेऊया. हीच ती माती आहे ज्यात ज्योतिरावांचा जन्म झाला. या भूमीतच त्यांनी जातीभेद अन्यायावर प्रहार केला. समाजाने त्यांना कमी लेखले, त्यांचा अपमान केला. त्यांच्या मित्रांनी सुद्धा त्यांची साथ सोडली तरीसुद्धा त्यांनी ज्ञानाचा प्रसार थांबवला नाही. त्यांच्या झालेल्या अपमानाने खचून न जाता तीच त्यांची प्रेरणा समजून त्या आपल्या लेखनातून समाज जागृती केली. ज्योतिराव फुले हे समाजक्रांतीचे माडी होते. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीचा अपमान करणे हा मोठा अविचार आहे. काही लोकांनी तर त्यांना शूद्र अतिशूद्र सुद्धा म्हटले तरीसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व समाजासाठी काम सुरूच ठेवले. नेहमी सत्याचा आधार घेतला. असत्य अंधश्रद्धा अन्यायाला ठामपणे विरोध केला. नेहमीच ज्योतिराव फुले यांचे विचार समजून घेणारे लोक सत्याचा मार्ग स्वीकारतात. त्यांच्या विचारांचा खरा अर्थ समजून घ्यावा असा संदेश या कवितेत दिला आहे. अशाच अर्थपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.